खूप ठिकाणं आहेत. ठोकरवाडी डॅम सर्किट का करावं? जर तुम्हाला धबधबे बघायला आवडतात ना आणि दुरून असे खूप सारे धबधबे बघायचे आहेत, जो फील जनरली हरिश्चंद्रगडाकडे गेल्यावर येतो, तसा फील जर पुण्याजवळ घ्यायचा असेल तर हे सर्किट सगळ्यात बेस्ट आहे. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. चांगला पाऊस चालू झालेला आहे आणि त्यामुळे पावसाळ्यात वीकेंड राईड करण्याची चांगली इच्छा झाली आहे. सो आज आम्ही निघालो आहे पुण्याजवळ एका सुंदर स्पॉटला. स्पॉट म्हणण्यापेक्षा एक सर्किट आहे आणि बरेच लोक आजकाल करतात ते सर्किट, आणि जवळ आहे, सुंदर आहे आणि खूप सारे धबधबे बघायला मिळतात. सो परफेक्ट फॅमिली पिकनिक स्पॉट आहे. सो निघूयात. तर आपण चाललो आहे पुण्यावरून अवघ्या 2.5 ते 3 तासाच्या अंतरावर असलेल्या खंडी या ठिकाणी. पुण्यावरून खंडीचं अंतर हे साधारणतः 70 किलोमीटर आहे. तर आम्ही निघालो आहे खंडीला. खंडी म्हणजे जर आपण सर्किट बघितलं तर ठोकरवाडी डॅम आणि ठोकरवाडी डॅमचं सर्किट आज आपल्या राईडचं पाहत असणार आहे. आता खंडीला जाण्यासाठी आपल्याला ओल्ड पुणे मुंबई हायवेने यायला लागतं आणि रावेतवरनं तोच सरळ रस्ता पुढे जातो जो. तर कामशेतच्या अलीकडे जांभूळ म्हणून फाटा आहे, त्या जांभूळ फाट्यावरनं आत वळायचं आहे. जांभूळ फाट्यावरनं आत वळण्यासाठी एक चांगला तिथे पॉईंट लक्षात राहण्यासाठी तिथे किगा आईस्क्रीमचं स्टोअर आहे. तिथून बस राईटला वळायचं आहे आणि मग तो सरळ रस्ता आपल्याला खंडीला घेऊन जातो. इथे आता इंद्रायणी नदी येते आणि हा नदीवरचा पूल आहे. हा नवीन पूल तयार झाला आहे. आधी जो जुना पूल होता तो डाव्या बाजूला आहे, खालनं जायचा तो, आणि खूप थ्रिलिंग होता तो ॲक्च्युली. कारण इकडे पाऊस वाढला की नदीला पाणी खूप वाढतं. आत्ता पण दुथडी भरून वाहती आहे इंद्रायणी पूर्ण. ठोकरवाडी सर्किटला जाताना इकडे या रूटवर सगळ्यात गर्दी जिथे असते ती बेंडेवाडी वॉटरफॉलला असते. त्यामुळे तुम्हाला जर गर्दी अवॉइड करायची असेल ही सर्किट कंप्लीट करण्यासाठी तर टाकवे नंतर सरळ जाण्याऐवजी तुम्ही राईटचा जर टर्न घेतला तर सुंदर रस्ता आहे आणि तुम्ही खंडीपर्यंत पण पोहोचू शकता या रस्त्याने. त्या बाजूने सर्किट कंप्लीट करू शकता किंवा निम्मा रस्ता जाऊन परत येऊ शकता. पण गर्दी नसते, कमी गर्दी असते आणि खूप सिनिक रोड आहे. त्यामुळे तुम्ही गर्दी अवॉइड करण्यासाठी आणि जर विशेष बेंडेवाडी वॉटरफॉल बघायचा नाही आहे पण सर्किट एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही या रूटने नक्की जाऊ शकता. टाकवेमधनं मी जसं बोललो, उजवा टर्न घेतल्यावर खूप वळणावळणाचा रस्ता आहे आणि आपण खाली उतरतो एका ब्रिजवर. हा खूप सुंदर पूल आहे. हा बांधला आहे आंध्रा धरणावर. आंध्रा धरण हे आंध्रा नदीवर बनवलं आहे आणि खूप मोठं धरण आहे. इथून दोन्ही बाजूला त्या धरणाचा तुम्हाला पूर्ण परिसर बघायला मिळतो आणि खाली असल्यामुळे असं आजूबाजूचे डोंगर आणि ढग खूप सुंदर दिसतात इथून. आज आहे आषाढी एकादशी आणि त्यामुळे आम्ही सोबत येतानाच खिचडी घेऊन आलो आहे. आता खूप भूक लागली आहे तर आधी खिचडी खाऊ आणि मग पुढे वॉटरफॉल बघायला जाऊ. बाकी तळेगावपर्यंत पाऊस असो की नसो, खंडीच्या साईडला आता रस्त्याला लागल्यावर पाऊस हमखास असतो आणि इथे पावसाचा पण पॅटर्न बघायला मिळतो.
अचानक जोरात सर येणार, मग मध्येच थांबतं, मध्येच नशीब असेल तर ऊन दिसतं, नाहीतर कंटिन्युअस पाऊस चालूच राहतो. तुम्ही बघू शकता हा रस्ता छोटा आहे पण चांगला आहे, म्हणजे खड्डे वगैरे खूप कमी आहेत. ज्या प्रकारे इथे एवढा पाऊस पडतो त्या मानाने हा रस्ता चांगला आहे. भात लावणीची कामं सुरू झाली आहेत आता इथे. डोंगर दिसायला सुरुवात झालेत आणि आता इथूनच पहिला धबधबा पण दिसत आहे. पहिला म्हणजे काय, अनेक धबधबे दिसत आहेत आता इथून. धबधब्यांचा आवाज आहे, एकदम शांतता आहे आणि आपल्या मागे इथे सुंदर धबधबे सगळे एका लाईनीत आहेत. बघूयात आपण. इथल्या डोंगरांचं वैशिष्ट्य काय आहे ना, म्हणजे या डोंगरावर आहेत पवनचक्क्या आणि इथे पावसाळ्यात असे ढग छान उतरतात ना की त्या डोंगरावरून भरपूर धबधबेही पडत असतात आणि हळूच थोडेसे ढग बाजूला होतात आणि मग त्यातून त्या पवनचक्क्या दिसायला लागतात. ते इतकं ड्रॅमॅटिक दिसतं ना, त्यामुळे फोटोग्राफीसाठी हे एकदम छान ठिकाण आहे. ज्यांना फक्त असे छान लांबून धबधबे बघायचे आहेत, पावसात थोडं भिजायचं आहे आणि छान मॉन्सून रोड ट्रिप करायची आहे, त्यांच्यासाठी ही रोड ट्रिप परफेक्ट आहे. थोडं पुढे आलो आहे आम्ही आता आणि आम्हाला इथून पुन्हा भरपूर धबधबे दिसत आहेत. रस्त्यापासून थोडे लांब आहेत आता ते, पण असे भरपूर आहेत ते आणि खूपच सुंदर दिसत आहे हे सगळं. इथे रस्त्याच्या कडेला सगळी भातखाचरं आहेत आणि त्यांच्या शेजारी आहेत डोंगर आणि त्या डोंगरावरून पडत आहेत छान धबधबे. आणि आता इथे भात लावणीचं कामही जोरात चालू आहे. खूप ठिकाणं आहेत. ठोकरवाडी डॅम सर्किट का करावं? जर तुम्हाला धबधबे बघायला आवडतात ना आणि दुरून असे खूप सारे धबधबे बघायचे आहेत, जो फील जनरली हरिश्चंद्रगडाकडे गेल्यावर येतो, तसा फील जर पुण्याजवळ घ्यायचा असेल तर हे सर्किट सगळ्यात बेस्ट आहे. माझ्या मागे आत्ता कमीत कमी 4-5 धबधबे दिसत आहेत आणि हे तुम्हाला प्रत्येक 100-200 मीटरवर तुम्हाला असे बघायला मिळतात. खूप सुंदर आणि अप्रतिम असं आहे. त्यात आत्ता ऊन पण आलं आहे आणि वारं जोरात आहे, त्यामुळं ढग पण डोंगरावरनं एकदम लवकर सरकत आहेत. बघायलाही खूप भारी वाटतं आहे. सो डोंट मिस दिस प्लेस. आता थोडा पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे हे धबधबे दिसू शकतात.
नाहीतर हे डोंगर पूर्ण ढगांनी झाकलेले असतात आणि त्यामुळे धबधबे दिसणंही कठीण होतं. त्यामुळे जेव्हा खूप पाऊस असेल ना, तेव्हा इकडे आलं तर धबधबे दिसतील याची शक्यता खूपच कमी आहे. थोडं पुढे आलोय आणि आता पुन्हा भरपूर धबधबे दिसत आहेत. इथे उतरून थोडं पुढे जाऊन पण तुम्ही धबधबे बघू शकता, कारण की आता इथे रस्त्याच्या कडेला शेतं नाही आहेत, मोकळं रान आहे. त्यामुळे तुम्ही इथे पुढे जाऊन गाडी थांबवून छान धबधब्यांचा आनंद घेऊ शकता. हा आता इथला धबधबा आहे ना, चांगला मोठा आहे. एक मोठा मध्ये धबधबा आणि त्याच्या साईडने असे छोट्या छोट्या चांगल्या अशा पाण्याच्या धारा आहेत, छोटे छोटे धबधबे आहेत आणि हा रस्त्यापासून बऱ्यापैकी जवळ दिसतो. दरीत अडकलेले ढग आहेत आणि जोरात पावसाची सर येऊन गेली आहे. त्यानंतर हा धबधबा मोकळा झाला आहे. या डोंगरांच्या पलीकडेच कोथळीगड पण दिसतो, पण त्यासाठी आपल्याला नाखिंदा बोगद्याकडनं जायला लागतं. थोडं पुढे आलो आणि खूप पाऊस सुरू झाला आहे आता. आम्ही आत्तापर्यंत भरपूर धबधबे बघितले या रोडला. त्यामुळे आता आम्ही जे ठोकरवाडी धरणाच्या बाजूने जे कंप्लीट सर्किट करतात ते करणार नाही आहोत. आता आम्ही इथूनच जे आलो त्या रोडने रिटर्न निघत आहोत. जर येताना हे सगळे धबधबे तुम्हाला बघता नसतील आले, खूप पाऊस आल्यामुळे किंवा ढगांमुळे झाकलेले असतील, तर तुम्ही इथून रिटर्न जाताना हे सगळे धबधबे पुन्हा बघू शकता. आता जास्त जोरात पाऊस पडून गेला, त्यामुळे आता इथे धबधब्यांची संख्या किती वाढली आहे. अगणित धबधबे दिसत आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.